काल बिहार निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालावरून जे महाराष्ट्रात घडलं तेच बिहारमध्ये घडताना दिसलं। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने नितीश कुमार यांनाही मागे टाकत या ठिकाणी सर्वात जास्त जागा जिंकण्याचा विक्रम केला। मंडळी, या ठिकाणी अनेक तर्क वितर्क चर्चा त्याचबरोबर ती आरोप प्रत्यारोप होत आहेत। भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी जो काही जनमत या ठिकाणी मिळवला तो जनमत नसून EVMचा आणि निवडणुकीच्या तोंडावरती थेट 10,000 वाटप केले याचा हा परिणाम आहे। इमानदारी आणि संविधानाच्या तत्वानुसार ही विजयी भारतीय जनता पक्षाने मिळवलेली नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींची घोषणाही करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर आता राजकारणात घडामोडींना वेग आलेला आहे। राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत, तर काही ठिकाणी स्थानीय समीकरण लक्षात घेऊन युती आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे। तर काही ठिकाणी पक्षाने स्वबळाचा नारासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। मात्र निवडणूक लागताच पदाधिकारी नेत्यांच्या नाराजीचा फटका देखील पक्षांना बसू लागलेला आहे आणि यातच मोठी बातमी येते आणि ती म्हणजेच शिवसेना शिंदे गटाला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का। एकंदरीत सार्वजनिक राजीनामे आणि संपूर्ण तालुकाच कसा फुटतो आणि याचा फटका हा शिंदेना कसा बसतोय जाणून घेऊया नक्की बातमी कोणती आहे ते। मंडळी, शिंदे गटात गेलेल्यांची संख्या वाढली, भारतीय जनता पक्षासोबत युती आणि भारतीय जनता पक्षाने आता आपलेच पदाधिकारी कसे निवडून येण्यासाठी ही खेळलेली चाल, हे सगळं काही लक्षात आल्यानंतर शिंदे गटाची टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे। एकंदरीत ज्या सभासद नोंदणी केली पदाधिकाऱ्यांनी जवळपास 20,000 सभासद नोंदणी आणि याच 20,000 सभासद झालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ते आणि बड्या नेत्याचा राजीनामा शिंदे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे। करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून स्थानिक या नगरपालिका निवडणुकीच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। मात्र त्यांची नियुक्ती होताच शिंदे गटात उभी फूट पाहायला मिळत आहे। बागल गटाकडून सामूहिक राजीनामा देण्यात आला आहे। जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिंदे सेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। सामूहिक राजीनामे यामध्ये बागल गटाच्या तब्बल जवळपास गटातील तब्बल 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। इतकंच काय, या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून ज्या 20,000 सभासदांची नोंदणी केली त्यांचा संपर्क यांच्याकडे आहे। दिग्विजय बागल यांच्यामध्ये आणि जगताप यांच्यामध्ये पटत नसल्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक राजीनामा आणि या सार्वजनिक राजीनाम्यामुळे शिंदे गटाला करमाळा तालुकाच हा पूर्ण फुटलेला आहे। एकंदरीत बघता दिग्विजय यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर पुन्हा एकदा आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करू। संघर्ष जर इकडे येऊन जरी करायचा असेल तरी आमची ती तयारी आहे, मात्र जे तालुक्यात चाललंय ते खपवून घेणार नाही। मंडळी, करमाळा तालुक्याचं राजकारण बघता आणि इतके पदाधिकारी सोडून गेल्याने शिंदे गटाला फटका बसेल का आणि आल्याने ठाकरेंची ताकद वाढेल का? धन्यवाद।